नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनामधील वेदोत्तरकालीन आर्थिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत. अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. चला तर मग आज आपण वेदोत्तरकालीन आर्थिक जीवन याविषयी माहिती पाहूया. त्यामधील पहिला मुद्दा शेती. उत्तर वेद काळातील लोकांचे जीवन शेतीवरच अवलंबून होते. ते लोखंडाच्या नांगराने शेती नांगरून त्याचा वापर करत. शतपथब्राह्मण ग्रंथात नांगराविषयी विस्तृत माहिती मिळते. कापूस, गहू, जव, बार्ली, तांदूळ आणि गळीताच्या धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत. भाजीपालाही पिकवला जात. पिकांची पेरणी, कापणी, मळणी ही तंत्र अवगत होते. तण काढणे व कापणीसाठी विळ्याचा वापर करत पाण्याची सुविधा उपलब्ध होती. वर्षातून 2 पिके घेतली जात. पशुपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून गाय, बैल, घोडा हे पाळीव प्राणी पाळले जात. पशूंच्या संख्येवरून एखाद्याची सांपत्तिक स्थिती ओळखली जात होती. टोळधाड, अतिवृष्टी व अवर्षण यामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. दुसरा मुद्दा व्यवसाय. समाजाच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वेगवेगळ्या व्यवसायांचे विशेषीकरण होत गेले. यातूनच व्यावसायिक गट निर्माण झाले. या काळातील वाङ्मयात धातुकाम करणारे रथकाम, कुंभार, सुतार, जवाहीरकाम, लोहार, दोरखंड विणणारे, सारथी, धोबी, कोळी, सुवर्णकार, न्हावी, विणकर, गायक, सावकार आदी व्यावसायिकांचे उल्लेख केलेले दिसून येते. घरबसल्या स्त्रिया जरीची बारीक काम, भरतकाम हे देखील करत. सोने, चांदी, शिसे, कथील, तांबे, लोखंड इत्यादी धातूंचे व त्यापासून मिश्र धातू बनवण्याचे ज्ञान या लोकांना अवगत होते. पुढचा मुद्दा व्यापार. व्यापारामध्ये अनेक लोक व्यापार करीत. त्यांचे संघ असून परदेशाशी खुष्की व समुद्रमार्गे व्यापार केला जात होता. व्यापार हा बैल, बैलगाडी, नावा इत्यादीतून चालत असे. व्यापारासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वजन व मापे याचा देखील उल्लेख आहे. गुंज व शतमान यांना महत्त्व होते. कातडी, वस्त्र, अलंकार, धान्य यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत होता. व्यापाराचा जो संघ असे त्याच्या प्रमुखास श्रेष्ठीन असे म्हटले जात. सावकारी व्याजपट्टा ज्याचे नियम ठरलेले होते. ऋग्वेद काळातील वस्तू विनिमयाची पद्धत नष्ट झाली होती आणि काय हे निश्चित सांगता येत नाही. मात्र वेगवेगळी नाणी या काळात प्रचलित आलेली दिसून येते. निष्क, सुवर्ण, शतमान, पाद, कृष्णल आदी सोन्याची नाणी प्रचारात होती. निष्क नाण्यात 320 रती सोने होते. शतमान नाण्याची किंमत 100 कृष्णाल होती. या सर्वावरून त्या काळात व्यापारात बरीच प्रगती झालेली आपणास दिसून येते. या काळातील हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, मथुरा, कुरुक्षेत्र, अयोध्या अशा मोठ्या नगरांचा उदय झालेला दिसून येतो. त्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार चालत. उत्तर वेदकालीन लोक शेती आणि विविध व्यवसायामुळे स्थिर जीवन जगण्यास समर्थ झालेले दिसून येते. लाकडी नांगराने शेती करण्यामुळे शेती उत्पादन वाढलेले दिसून येते. वेगवेगळे उद्योग करून आपल्या गरजा पूर्ण
व्यापारही मोठ्या प्रमाणात सुरू होता. या सर्वावरून उत्तर वैदिक काळात लोकांच्या भौतिक जीवनामध्ये प्रगती झालेली दिसून येते. शेती हेच उपजीविकेचे प्रमुख साधन बनलेले दिसून येते. धन्यवाद. आज आपण वेदोत्तरकालीन आर्थिक जीवन याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या पाठामध्ये आपण वेदोत्तरकालीन सामाजिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.